Hello students, welcome all. I am Gajanan Bore from Kanya Vidyalay Manirajuri, Taluka Tasgaon, District Sangli. Today we are going to learn the remaining part of the story, the fun they had on page number 7. Last period we saw the information about the county inspector, how the county inspector looked like, all the information about him we saw that. Then next, so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot, where she had to put homework and test papers. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head again. Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. These are the 3 paragraphs. I will explain the first paragraph. So there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. Means मोठा आणि काळा आणि कुरूप असा ज्या मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात. दॅट वॉजंट सो बॅड. तो खूपच अवघड नव्हता. बट मार्गी this part hated most was the slot where she had to put homework and test papers. पण मार्जीला सर्वाधिक नावड होती ती गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत अशा त्या विभागाची. Here is a new word, slot. Slot means a suitable place kept for something, means खास राखून ठेवलेली जागा. द स्लॉट दॅट मार्गी हेटेड. याच स्लॉटचा मार्गी खूप तिरस्कार करत होती. सी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न व्हेन सी वॉज 6 years old. मीन्स मार्गी 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंच कोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावले होते आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे सुद्धा द्यावी लागत असत. द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटर द मार्क्स इन नो टाईम. तिने परीक्षा दिल्यानंतर, टेस्ट दिल्यानंतर काही क्षणातच त्या स्क्रीनवरती मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे. द नेक्स्ट पॅराग्राफ. The inspector had smiled after he was finished
अँड पॅटेड मार्गीज हेड. काम पूर्ण झाल्यानंतर त्या इन्स्पेक्टरने हसून मार्गीच्या डोक्यावरती थोपटले आणि तो म्हणाला, ही सेड टू हर मदर, इट इज नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन. आणि तो नंतर मार्गीच्या आईला म्हणाला, मिसेस जोन्स, या छोट्या मुलीची यात काही चूक नाही. मिसेस जोन्स ही मार्गीची आई आहे. आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. मला वाटतं भूगोलाचा विभाग खूप जलदपणे पुढे जात होता. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. अशा गोष्टी काही वेळेला घडत असतात. आय हॅव सॉल्वड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. मात्र मी आत्ता त्याचा वेग मंदावलेला आहे. तो सरासरी 10 वर्षाच्या पातळीवरती आणलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. खरं तर मार्गीच्या प्रगतीचा सर्वंकष आलेख अगदी समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड वन्स अगेन मार्गीज हेड. आणि पुन्हा एकदा मार्गीची कामगिरी चांगली आहे म्हणून त्याने मार्गीच्या डोक्यावरती थोपटले. द लास्ट पॅरेग्राफ. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी खूपच निराश झालेली होती. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असे वाटत होते की आपली आई त्या मेकॅनिकल टीचरला पूर्णपणे काढूनच टाकेल. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. कारण एकदा त्यांनी जवळजवळ 1 महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून टाकलेले होते. बिकॉज ही टॉमीज टीचर द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण त्याने इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेलेला होता. द नेक्स्ट पॅरेग्राफ. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल? टॉमी लुक्ड ॲट हर विथ हर very superior eyes. Because it is not our kind of school, stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. Margie was hurt. Well, I don't know what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. A man? How could a man be a teacher? Well, just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. A man isn't smart enough? Sure, he is. My father knows as much as my teacher. In this paragraph, there is conversation between Tommy and Margie. So she said to Tommy, Margie said to Tommy, why would anyone write about school? मार्गीने टॉमीला विचारले, कुणी शाळेबद्दल का लिहिल? टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. टॉमीने तिच्याकडे मिजाजखोर नजरेने पाहिले आणि तो म्हणाला, बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, ते काही आपल्यासारखी शाळा नाही. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती जुन्या पद्धतीची शाळा आहे. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स इयर्स ॲगो. ही शाळा शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. ही ॲडेड
loftily, pronouncing the word carefully centuries ago. He added loftily. Loftily is new word here, means early in a superior tone, means तो चढेलपणाने मोठ्या आवाजात म्हणाला. ही प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. अनेक शतकापूर्वीची ही गोष्ट आहे. मार्गी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम. मार्गी या ठिकाणी दुःखी झालेली आहे, तिला वाईट वाटलेलं आहे. आता मला काय ठाऊक अनेक वर्षापूर्वीची शाळा कशी होती ती. सी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि मार्गी म्हणाली, एनिवे दे हॅड अ टीचर. तसंही तेव्हा त्या काळामध्ये शिक्षक असायचे. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. त्यावर टॉमी म्हणाला, अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण ते नेहमीसारखे आताचे शिक्षक आहेत तसे नव्हते. इट वॉज अ मॅन. तो एक माणूस असे. अ मॅन. हाऊ कुड मॅन बी अ टीचर. माणूस. माणूस कसा काय शिक्षक असू शकेल. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. हां, तो फक्त मुलामुलींना गोष्टी सांगत असे आणि त्यांना घरपाठ देत असे. अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स आणि प्रश्न विचारत असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. पण माणूस एवढा तर हुशार नसतो. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नक्कीच तो हुशार असतो, कारण माझ्या टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहीत आहे. इन दिस वे वी सॉ धिस पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 7. Here is some new words that is loftily in a superior tone. Read this and listen this carefully. And now there is exercise. Read the questions, read the sentence and fill in the blank. Then A2 is here. Answer the following questions. What was the important thing? Then another exercise is given. Read the exercise carefully and solve it. Thank you very much.